नमस्ते. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. तर इथे मी एक वांगं घेतलेलं आहे. हे भरितासाठी किंवा मग आपल्याला काप करून भाजायचे असतील तर ह्या वांग्याचा उपयोग होतो. किंवा मग आमच्या इकडे ब्राऊन कलरची वांगी मिळतात. ती खूप जून असली की ती चवीला चांगली लागतात. पण तशी वांगी आता मार्केटमध्ये आपल्याला इकडे मिळत नाहीत. तर जिथे पिकतात तिथे मोठ्या प्रमाणावर असतात. तर याला सुरीने काप करून घ्यायचं आणि वरून असं तेल लावायचं. आता तेल लावल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता किंवा मग अशी जाळी लावून त्या जाळीवर पण भाजू शकता. 1-2 मिनिट वांगं हे भाजून घेतलं की थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की ज्याला आपण चिरा भाजलेला भाग होता तो हळूहळू असा उकलायला चालू होतो. तर हा उकलला की याच्यामध्ये तुम्ही लसूण पाकळ्या आतमध्ये घालू शकता किंवा मग हिरवी मिरची तुम्हाला भाजलेली आवडत असेल तर ती सुद्धा याच्यामध्ये भाजण्यासाठी आत भरू शकता. तर इथे मी 2-3 लसूण पाकळ्या आत घातलेल्या आहेत. आता हे वांगं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं. वांगं भाजायला फार वेळ लागत नाही. अगदीच गरज वाटली तर वरून थोडंसं तेल सोडा. आता हे पहा, पूर्ण वांग भाजून झालेलं आहे. तर आता आपण जे लसूण आतमध्ये घातलेला तो मी इथे काढून घेतलेला आहे. आता जे वरचं साल आहे ते थंड झालं की तुम्ही हाताने पण काढू शकता किंवा मग तुम्ही सुरीच्या साह्याने पण अलगद ते बाजूला करू शकता. हे असं गॅसवर भाजल्यामुळे त्याला जळका जो वास लागलेला असतो तो वास खाताना सुद्धा आपल्याला खूप छान वाटतो. असं वाटतं की ते चुलीवरच बनवले की काय. आता ह्या वांग्याला क्लीन करून झालं की सुरीच्या साह्याने असे बारीक करून घ्यायचं. लसूण पाकळ्या ज्या आपण त्यामध्ये टाकलेल्या त्याचे मोठे मोठे काप करायचे. आता इथे मी तुम्हाला भरीत 2 प्रकारे बनवायला दाखवणार आहे. एक म्हणजे कच्चं भरीत. तर याच्यामध्ये कच्चा कांदा घ्यायचा. इथे मी 2 चमचे कच्चा कांदा, 2 चमचे कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि आता आपल्या आवडीनुसार घरचा मसाला जो असेल तोही आपण कच्चाच घालायचा. कढीपत्त्याची 2-3 पानं हाताने चुरून याच्यामध्ये मिक्स करायची. हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जो मगाशी लसूण भाजून घेतलेला होता वांग्याबरोबर त्याचे काप याच्यामध्ये घालायचे आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेलं कूट मिक्स करायचं. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मोठे मोठे शेंगदाणे भरड करून पण याच्यामध्ये घालू शकता. आता त्यातलं थोडंसं वांगं मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. हे आता व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत. तर एकदम पातळ हिरवी मिरची चिरायची आणि ती याच्यामध्ये मिक्स करायची. तर हे भरीत खाताना खूप छान लागतं. तुम्हाला आंबट आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता. पण हे चवीला असंच छान लागतं. वांगं, त्याच्याबरोबर कच्ची मिरची, कच्चा कांदा आणि कच्ची कोथिंबीर. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण नेहमी करतो तसं करणार आहोत. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता फोडणीला मोहरी 2 प्रकारचे येतात, एक बारीक आणि एक जाड. तर इथे मी जाड जी मोहरी असते ती फोडणीला टाकणार आहे. जाड मोहरी असली की भरिताला वास छान खमंग लागतो. तर इथे मोहरी तडतडली की याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत. आता हे जिरे भाजून झाले की थोडेशी हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत आणि असं चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे. इथे मी चेचलेला नाहीये, कटरने त्याला चिरून घेतलेला लसूण आहे. तर हा पण तेलाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा. लसूण फोडणी बरोबर भाजून झाला की याच्यामध्ये आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं मिक्स करायची. ती परतून झाली की याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून मिक्स करायचा. आता कांदा जरासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं. तर इथे तुम्हाला एक्स्ट्रा तेल टाकायची गरज नसते. अगदी कमी तेल टाकलं तरी सुद्धा कांदा व्यवस्थित परतला जातो. आता हा कांद्याने कलर चेंज केलेला आहे. तर याच्यामध्ये मी एकदम छोटा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता हा टोमॅटोही आपण परतून घ्यायचं. तुम्हाला गरज वाटली तर इथे थोडंसं मीठ घालू शकता जेणेकरून टोमॅटो मऊ होईल. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याच्यामध्ये मसाला घालायचा. तर इथे मी घरचीच चटणी घातलेली आहे. तर 1 चमचा चटणी, थोडीशी हळद घालायची आणि या कांद्याबरोबर ही चटणी व्यवस्थित भाजून घ्यायची. इथे तुम्ही जर मिरची पावडर वापरणार असाल तर मात्र धने पावडर, जिरे पावडर घाला. आता थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर ती सुद्धा कांद्याबरोबर परतण्यासाठी घातलेली आहे, कारण तिची चव वेगळीच लागते भाजलेल्या कोथिंबीरीची. आता थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि ह्या पाण्याच्या हबक्याबरोबरच आपण हा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व्यवस्थित शिजवून घ्यायची. म्हणजे मग चटणी पण व्यवस्थित आपली भाजली जाईल. आता टोमॅटो मऊ झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण मगाशी जे वांग बारीक करून ठेवलेलं होतं ते मिक्स करायचं. वांग मिक्स करून झालं की ते या मसाल्यामध्ये एकसारखं पसरून घ्यायचं.
आता वांग्याच्या अंदाजानुसार आपण मीठ घालायचं, कारण अजून आपण मीठ घातलेलं नाही, तर इथे थोडंसं मीठ घालायचं. आता हे वांगं आपण भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे याला जास्त भाजायची गरज नसते. 1-2 मिनटं झाकून वाफ दिली की हे आपलं भरीत तयार होतं. आता हे पहा, मसाले पण एकमेकात मिक्स झालेले आहेत आणि भरीत आपलं मिळून आलेलं आहे. तर आता या स्टेजला आपण पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करायची, म्हणजे मग ही कोथिंबीर आता कच्ची जाणवेल खाताना. तर थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. कलर पण पहा, व्यवस्थित अगदी आपला छान दिसत आहे. आता याच्यामधली मिरची पण भाजलेली आहे, लसूण पण भाजलेला आहे, थोडी कोथिंबीर भाजलेली आहे तर थोडी कच्ची आहे. आता तुम्ही असंही खाऊ शकता, किंवा मग तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालून खायला आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही एखादा चमचा शेंगदाण्याचं कूट घालून सुद्धा पुन्हा याला वाफ देऊन आहे असं पण खाऊ शकता. तर इथे मी थोडंसं 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता हे कूट सुद्धा मी याच्याबरोबर व्यवस्थित भाजून घेते. हे भरीत आपला ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर याच्यावर आपण कोथिंबीर पसरायची, जेणेकरून ही आता आपल्याला खाताना कच्ची कोथिंबीर जाणवेल. आता अगदी 1 मिनिटभर याला वाफ द्यायची आणि आपण हे सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ शकतो. तर हे भरीत आपण रेग्युलर अशा पद्धतीनेच बनवतो. आणि दुसरं मी जे तुम्हाला सांगितलं की कच्चं भरीत, की ज्याच्यामध्ये आपण सगळे मसाले, कांदा सगळं कच्चं घालतो, तर दोन्हीची तुम्ही चव बघाल तर नक्कीच तुम्हाला कच्चं भरीत आहे तेच पहिल्यांदा आवडेल. अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की बनवा, ट्राय करा, किंवा तुम्ही कशी बनवता तेही मला सांगा. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.